नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांच्या 8 वर्षाच्या लढ्याला अखेर यश आले आहे। तहसीलदार माळशिरस व अकलूज नगर परिषद मुख्य अधिकारी यांनी संयुक्त कार्यवाही केल्यामुळे माळशिरस तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे। अकलूज नगर परिषद हद्दीतील मौजे अकलूज येथील सिटी सर्वे नंबर 1834 व 1835 अशी 7 गुंठे जागा मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे कोणतीही सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम शेड, व्यावसायिक वापर, साहित्य साठा इत्यादी स्वरूपात अतिक्रमण करण्यात आले होते आणि हे प्रस्थापितांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना निवेदन देऊन सदर वस्तुस्थिती निवेदनात मांडली होती। गेल्या 8 वर्षांपासून अमोल बाळासाहेब माने यांचा सततचा पाठपुरावा सुरू होता। अनेक प्रलोभनं व पैशांची आमिषे दाखवली जात होती, परंतु अमोल माने यांनी परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा प्रामाणिकपणे लढा देऊन पूर्णत्वास आणला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि जिल्हाधिकारी यांच्यामुळेच या लढ्याला यश आले आहे। अकलूज नगर परिषद हद्दीतील मौजे अकलूज सिटी सर्वे नंबर 1834 व 1835 या जागेवर अतिक्रमण करणारे विनोद महादेव वेळापुरे, राजकुमार माणिकलाल वेळापुरे आणि विलास मारुती भरते अकलूज यांना पूर्णपणे काढण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला आहे। याविषयीच्या अधिक सविस्तर माहितीसाठी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांच्याशी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी संवाद साधला आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत। आज आपण अकलूज नगर परिषद हद्दीमध्ये आलो आहे आणि कालच एक तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी एक नोटीस दिले 1834 आणि 1835 या सिटी सर्वे नंबरमध्ये अतिक्रमण झालेलं आहे असा अमोल बाळासाहेब माने यांनी तक्रारी अर्ज दिला होता आणि जवळजवळ 2018 पासून त्यांचा लढा सुरू होता। आज आपण प्रत्यक्ष या जागेवर आलो आहे आणि जे तक्रारदार आहेत अमोल बाळासाहेब माने आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्ते। नमस्कार, मी सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघाचा पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने। बरं, आता ही काल तुमच्या तक्रारीवरून जी नोटीस दिलेली आहे तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांनी, नेमका काय प्रकार आहे, तुमची कधीपासून सुरुवात होती आणि ही जागा कशी काय आहे? 2018 सालापासून माझा हे लढा चालू आहे। मी वारंवार अकलूज नगर परिषद पहिले नगर परिषद झाल्यापासून या गोष्टीचा मी पाठपुरावा करत आहे आणि अकलूज नगर परिषदकडे तक्रार केली तर त्यांनी सांगायचं तहसीलदारच्या अंडर जागा आहे ही आणि तहसीलदारकडे गेलं तर मुख्य अधिकाऱ्याकडे आहे, असं करत करत टोलवत तिथपर्यंत आणले। नाही नाही, हे सुरुवातीला ग्रामपंचायत असताना नेमकी काय प्रोसेस होती? ग्रामपंचायत असताना एक तिथं पण अर्ज केलेला, तिथं पण प्रस्थापिताची सत्ता असल्यामुळं आणि हे त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळं हे दाबून नेल्याला गेलेला होता विषय। आता नगरपालिका झाल्यानंतर काय तर म्हणजे शासनाचं एक कायदा सुव्यवस्थेवर अंकुश असतो, तशा पद्धतीने मुख्य अधिकारी कारवाई करतील म्हणलं, पण तिथं पण प्रस्थापित सारे म्हणजे दबाव आणून ते पुढं काय त्याच्यावरती कारवाई होतच नव्हती। बरं, आता 2018 पासून तुमचा लढा आहे, मग दबाव वगैरे तुम्हाला आमिष बोलथापा वगैरे काय? बऱ्याच ठिकाणी दाटी फोन वगैरे मागे घे पुढे घे, ते असं आहे ते तसं आहे, पण जी सत्य आहे ती सत्य आहे। मोजणी भूमी अभिलेखमध्ये ज्याची नावं आलेत त्याची नावं आलेत, ते अतिक्रमणधारक ही सिद्ध झालेलं आहे, त्यामुळे मी कोणाला भ्यायला आणि काय गरजच नाही त्या गोष्टीची। बरं, हे तुम्हाला नेमकं आता 2018 पासून लढा असताना आता हे नगर परिषद झाली त्यावेळेला मग तुम्ही नगर परिषदमध्ये काय? नगर परिषदला पण झाल्यानंतर बऱ्याच तक्रारी दिलेल्या आहेत। त्यावेळेला प्रशासक म्हणून दयानंद गोरे होते, मग दयानंद गोरेंकडे तक्रारी केल्या, त्यांनी भूमी अभिलेखकडनं मोजणी बिजणी केली, पण परत तिथं कुठेतरी प्रस्थापितांचा दबाव आला, ते मग तिथंच विषय थांबला गेला ते। मग आजपर्यंत इथपर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहे लढा। मग असं झालं की आता न्याय मिळत नाही म्हटल्यानंतर आम्ही या महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची आज दखल घेऊन काल जे आदेश झाला आणि कलेक्टर साहेबांनीही काल आदेश केला की खाली मिटिंग घेऊन तात्काळ ते अतिक्रमण काढा, हे काल पत्र त्यांना बजावलेलं आहे। तर आता हे साधारण नगर परिषदेमध्ये अधिकार जे आता असतात, मग तुम्ही नगर परिषदमध्ये जाण्यासाठी काय प्रयत्न केलता का?
निवडणुकीमध्ये नगर परिषदला जाण्यासाठी मी प्रभाग क्रमांक 5 मधून प्रस्थापितांच्या घराच्या विरोधात मी लढा दिलेला आहे. आणि इथल्याच काही लोकांनी यांचं जी काळे बैरं काय आहे लपवण्यासाठी त्यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला. की त्यांच्या डोक्यामध्ये असं आलं की आज जर हे ऐकत नसेल तर उद्याही भविष्यात आपल्याला नगर परिषदमध्ये नगरसेवक म्हणून गेला तर हे ऐकणार नाही. त्यामुळे यांनी बऱ्याच पैसे वाटप कुठं काय 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 केलेलं आहे, बरंच कारस्थान केलेलं आहे. मी निवडणुकीत पडल्यानंतर ज्या माणसांना फटाकडे साठा निवासी भागामध्ये व स्वतःच्या घरामध्ये गोडवानामध्ये फटाकडे साठा करायची परवानगी नाही अशा माणसांनी येऊन माझ्या दारात फटाकड्या वाजवल्या. आणि त्या फटाकड्या वाजवणाराकडे पण आम्ही लवकरच बघणार आहे. जी काय बेकायदेशीर धंदा आहेत त्यांचं ते आम्ही मुडीत काढणार आहे. बरं, आता मला सांगा, हे तुम्ही लढा 2018पासून दिला, ही बेकायदेशीर आहे असं तहसील कार्यालय असेल, नगर परिषदेकडून आलेलं आहे. आता हे अजून अकलूजमध्ये अशा काही जागा वगैरे आहेत का खरं काय? आता सध्याची तर गोष्ट अत्यंत आनंदाची गोष्ट झालेली आहे की म्हणजे सामान्य माणसाचा कायद्यावर विश्वास बसेल अशा पद्धतीने कलेक्टर साहेबांनी आदेश केला आहे. आणि याच कामासाठी आमचे अकलूजमध्ये 50 कार्यकर्ते कुठं अतिक्रमण आहे, शासनाची जागा हडप केलेली आहे प्रस्थापितांच्या कार्यकर्त्यांनी. त्याच्यावर आमचं बारीक लक्ष आहे. प्रस्थापित जे असतील किंवा अजून कोण असतील तर तिथं आम्ही ती कारवाई करायला लावणार. आता ही कारवाई झालेली आहे. आता हे 15 दिवसाची नोटीस आहे, आम्हीच त्याची बातमी प्रसिद्ध केलेली आहे. हे निघाल्यानंतर तुम्हाला हे जे काय अतिक्रमण करणार आहे त्यांच्याकडून काय धोका वगैरे होऊ शकतो का? होऊ शकतो की यांचे गावगुंडांशी संबंध आहेत, त्या फटाकडेवाल्यांशी गावगुंडाशी संबंध आहेत. कुठेतरी मला ते म्हणजे संपवण्याचा किंवा मारण्याचा कटर असू शकते ते, त्याबद्दल काही शंकाच नाही. ह्याच्या आधी पण त्यांनी असं माझ्यावरती अकलूज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ह्या फटाकडेवाल्यांनी खोटी खंडणीची केस करण्याचा प्रयत्न केला. पण तिथं एक दक्ष अधिकारी सुर्वे साहेब असल्यामुळे त्यांनी शहानिशा केली आणि तिथंच त्या लोकांना चाप दिला की तुम्ही खोट्या केसेस करता काय म्हणून. बरं, आता हे तुमच्या लढ्याला यश आले. तुमचा अकलूज नगर परिषद हद्दीमध्ये बेकायदेशीर जे जागा बळकवणार आहेत त्यांच्या विरोधात लढा राहणार का? 100% राहणार. जे कुठं बेकायदेशीर जागा असतील आणि ह्यांना जरी वाटत असेल की आम्ही ह्यांचंच काढले तर ह्यांनी आम्हाला पुराव्याशील उतार्याशील तक्रार द्यावी की इथं अतिक्रमण आम्ही त्यांचं पण काढू. धन्यवाद. ओके.